अंकुर संघाला 1+2 ची संधी अगेन्स्ट मिड लाईन नांदेड. यस एक्सटेंड देखील करावं लागेल तुम्हाला त्या माध्यमातून देखील हाफ टाइम चेंज द को बघूया गुणसंख्या स्कोरबोर्ड तुम्हाला उंगली से कलाई बनती है. जिस तरह से वो खिलाड़ी जिन्होंने कॉर्नर को अटेम्प्ट तो किया था लेकिन बोनस प्लस जी ट्रेड होती त्याचं चांगलं कॅल्क्युलेशन या ठिकाणी देखील आपल्याला सुपर टॅकल जो कॉर्नरच्या हाताखालचा त्याला अटेम्प्ट करून त्यानंतर आपण पाहिले आणि स्पोर्ट्स अकॅडमी आणि आले मात्र चकून जाणार का चांगला सपोर्ट. हो सम्राट क्रीडा मंडळ पुणे विरुद्ध न्यू इंडिया क्रीडा मंडळ चिपळूण. The first all out has been given by Chembur Crackers chairman. The first half fitness आहे कारण याला आपण पाहत आहोत द एक्सप्रेस टीम ओम कल्याण ठाणे इज कन्सर्न कव्हर थोडीशी शांत ठेवावी लागेल ज्या प्रकारे अटेम्प्ट करताना चेंबूर आणि कॉर्नर आले साखळी घेऊन. क्या बात है अप्रतिम सुंदर. जर्सी नंबर 4 शेवटचे 2 खेळाडू जर्सी नंबर 12 आणि उंच उडी मारून निश्चितच मी आताच म्हटलं की कवर शांत ठेवून खेळावं लागेल ओम कल्याण संघा ओम कल्याण ठाणे. तर व्हाईट आणि ब्ल्यू जर्सी मध्ये चेंबूर क्रीडा केंद्र चेंबूर मुंबई उपनगर. कॉर्नरच्या हाताखालून निश्चित टर्न आले गुफरान आणि कव्हर सक्सेसफुल. 1+2 3 पॉइंट्स फॉर चेंबूर बोनस ओम कल्याण ठाणे. द फर्स्ट ऑल आउट हॅज बीन गिवन बाय चेंबूर क्रीडा केंद्र चेअरमन. द फर्स्ट हाफ पहिल्या हाफ मध्ये पाहिलं तर थोडंसं कॅल्क्युलेशन ओम कल्याण ठाणेचं ज्या प्रकारचे अंकुर स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर संघाकडून चढाई क्रीडा क्रमांक 2 ब्ल्यू जर्सी मध्ये आपण पाहतोय संघ आहे मिडलाईन आणि ग्रीन मध्ये आहे अंकुर. तिसऱ्या चढाईसाठी प्रयत्न आहे आणि छान चेक होता वरती अटेम्प्ट करताना टर्नला कप्तान जर्सी नंबर 8 यानंतर होणारा सामना सम्राट क्रीडा मंडळ पुणे विरुद्ध न्यू इंडिया क्रीडा मंडळ चिपळूण. दोन्ही संघांना पहिला पुकार. तसेच मुलुंड क्रीडा मंडळ मुंबई उपनगर विरुद्ध स्वामी समर्थ ठाणे दोन्ही संघांना पहिला पुकार. छान आपण अशोक या ठिकाणी आमच्याबरोबर आहेत. छान आणि आता पाहिलं पुन्हा एकदा थोडस पाहिलं बघा मगाशी ज्या चुका झाल्या त्या पुन्हा एकदा आपण पाहिलं तर लंबीजी आमच्यावर या ठिकाणी उपस्थित संतोष की कशा पद्धतीने अशोक. हॅलो सर्व संघांना सूचना या राज्यातील स्पर्धेचे गटातील सर्व सामने म्हणजे गटात होता निश्चितच 2 पॉइंट्स मिळाले मात्र पुन्हा एकदा मिडलाईन सगळ्या खेळाडूवर अपेक्षा आहेत येणाऱ्या दिवसामध्ये. जसं म्हटलं मी की नंबर 18 द प्ले टू वॉच आउट मिडलाईन स्पोर्ट्स अकॅडमी आणि आले मात्र चकून जाणार का चांगला सपोर्ट. हो संधी होती बघा पाय जर क्रॉस झाल्यामुळे बीपीसीएल या संघासाठी मोठमोठ्या स्पर्धा जिंकलेल्या तर भारतामधील अशा ठिकाणी जाऊन त्यांनी यश संपादन केलं. तदनंतर जी इंडियासाठी त्यांना रिप्रेझेंट करायला मिळालं बीच कबड्डी स्पर्धेमध्ये आणि संधी मिळाली मिडलाईन. क्या बात आहे चांगला अँकल होल थोडासा लेट झाला होता मात्र चांगला सपोर्ट आला. टायमिंग फार आवश्यक आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी डिवाइड थर्ड रेडला अंकुर चेंबूर कारण पुन्हा एकदा फास्ट अँड फ्युरियस पुन्हा एकदा क्या बात है मेरी झलक सबसे अलग दाखवला होता वडापाव खातो आणि घेऊन गेला समोसा. अप्रतिम त्याची देखील नोंद घ्यायची. ओम कल्याण ओम कल्याण ठाणे संघाला कंपल्सरी पॉइंट घ्यावा लागेल. पुन्हा एकदा आपली पायाची स्किल या ठिकाणी जो कॉर्नरच्या हाताखालचा आहे त्याला अटेम्प्ट करून त्यानंतर आपण पाहिले आणि घाई अति घाई संकटाला आमंत्रण देईल ज्या पद्धतीने अटेम्प्ट केला वेट आणि त्यानंतर त्या ठिकाणी डॅश करायला गेले त्या दरम्यान बोनस +1 पॉइंट आणि निश्चितच
जी थर्ड रेड होती त्याचं चांगलं कॅल्क्युलेशन. या ठिकाणी देखील आपल्याला सुपर टॅकलची संधी आणि सुपर कॅच 2 पॉइंट आहे. त्या आत्मविश्वासाची आणि त्या गुणांची गरज आहे संघाला, जो आत्मविश्वास वाढू शकतो. कारण कव्हर शांत ठेवून जर तुम्ही कॅल्क्युलेशनने खेळला तर या ठिकाणी समोरच्या चांगल्या खेळाडूंची पकड करू शकता. 5ची कव्हर आहे, त्याचा कुठल्या प्रकारचा आता बोनस नसणार आहे. ओन्ली ते कॅल्क्युलेशन. पुन्हा एकदा जर्सी नंबर 12 उंचपुरा असा हा चढाईपटू आहे. टच करून गेलेले आहेत निश्चितपणे. थर्ड रेड ओम कल्याण. ओम कल्याण ठाणे संघासाठी मगाशी ज्याने बोनस प्लस आणला तो आता पुन्हा एकदा सज्ज. उडी बघा, साखळी सोडून पकडायला गेले, डबल माइंड झाले, द्विधा मनस्थिती. कॉर्नर थांबले मात्र राईट कॉर्नर नाही कंट्रोल करू शकले आणि सहज गुण बहाल केला. ज्या ठिकाणी 2ची कव्हर ती आता 5ची कव्हर झाली. ओम कल्याण ठाणे. मिडलाईन नांदेड विरुद्ध अंकुर संघाला 1+2 ची संधी अगेन्स्ट मिडलाईन नांदेड. यस 1+2 3 पॉइंट्स अंकुर. तर एका बाजूला ओम कल्याण ठाणे चांगलं कमबॅक करत आहे. पिछाडीवरून आघाडीला येण्यासाठी एक एक गुणाची जी आवश्यकता है तीस या ठिकाणी गुण गुण से सागर बनता है और उंगली उंगली से कलाई बनती है. जिस तरह से वो खिलाड़ी जिन्होंने कॉर्नर को अटेम्प्ट तो किया था लेकिन बोनस प्लस पॉइंट. आप देखिए जैसे नंबर 3 भी ये कोशिश प्रयास कर रहे हैं कि किस तरह से इस मैच को आगे लेकर जाए. थर्ड इज पॉसिबल, जस्ट नॉट ओनली जस्ट स्टिक काम एंड कूल कवर बट यस इन्स्टंट देखील करावं लागेल तुम्हाला. त्या माध्यमातून देखील हाफ टाइम चेंज को बघूया गुणसंख्या कोडबोर्डवर तुम्हाला पाहायला मिळेलच. तुर्तास विनंती राहील क्रीडांगण क्रमांक 1 यानंतर होणारा पुढील सामना मित्रांना जनरेट साठी अंकुर या संघाचा एक आतापर्यंत पहिल्या मध्ये ज्यांनी चांगली कामगिरी केली आहे जी त्याची फेवरेट पिक आहे आणि काय का म्हणून आले ये देखिए. तुमने पुकारा और हम चले आए लेकिन कॉर्नर को टर्न का कवर होना आवश्यक है. ना सोचे समझे दौड़कर चले गए थे और एक आसान पॉइंट. याला म्हणतात गुड बहाल करणं सहज. आणि आता मात्र चांगली कव्हर अशी जोडी अपेक्षित आहे. लावणी कलाकाराला ढोलकीवाला साथ देतो त्याप्रमाणे लेफ्ट कॉर्नरला राईट टर्न आणि राईट कॉर्नर इज क्वाइट इम्पॉर्टंट वाईल यू प्लेइंग एज अ डिफेंडर इन द गेम. त्या मॅच मध्ये त्या संघामध्ये तुम्ही डिफेंडर म्हणून खेळत असाल तर ते आवश्यकता आहे कॅल्क्युलेशन आणि कॉम्बिनेशन. 2-1-1 4ची कव्हर आहे जी 6ची होती. पलीकडे बघा जी 2ची होती ती 4-5ची झाली. एका बाजूला आपण मिडलाईन स्पोर्ट्स नांदेड वर्सेस टीम अंकुर यांच्यामध्ये आपण पाहतोय. अंकुर संघाकडून देखील प्रशिक्षक म्हणून आपण पाहत आहोत ज्यांचं योगदान या संघासाठी. बघा एवढी मेहनत केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही असे सहज पॉइंट देता त्यावेळेस आपण थर्ड रेड ओम कल्याण. थर्ड रेड ओम कल्याण ठाणे जर्सी नंबर 3 5च्या कव्हर मध्ये आणि पोझिशन आवश्यक आहे. बघा पहिला अटेम्प्ट पण नव्हता आला. 7 ते 8 सेकंद झाले असतील आणि सहज गुण. मॅच खऱ्या अर्थाने गरम झालेला आहे क्रीडांगण क्रमांक 1 वर. विनंतीला मान देऊ. या कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी माझ्या नेत्या चित्राजी चव्हाण यांनी सन्मान चिन्ह शाल आणि पुष्पगुच्छ देऊन येथेचे सन्मान करा. सर्वांना विनंती आहे जोरदार टाळ्यांचा गजर करूया आपण. सत्कार सन्मान या ठिकाणी व्यासपीठावर आपण करत आहोत आलेल्या सर्व मान्यवरांचा. आणि निश्चितपणे श्री दत्तगुरु चषक 2025 राज्यस्तरीय मंडळाचे उपाध्यक्ष यशवंतरावजी शिंदे आणि अनिल शिंदे यांना विनंती करतो की आपले गावचे सुपुत्र
भाजप नेते प्रभाकरभाई शिंदे यांचे या ठिकाणी शाल श्रीफळ न्यू सम्राट पुणे पंचायत समितीचे माजी उपसभापती श्रीधरभाई खेतले न्यू हिंद विजय या ठिकाणी येथून सन्मान करण्यात येत आहे. मी संजयराव शिंदे यांना विनंती करेन त्यांना पुष्पगुच्छ देऊन येथून सन्मान करावा. संजयराव शिंदे. सेकंड बॉल न्यू हिंद विजय चिपळूण आणि न्यू सम्राट पुणे या दोन्ही संघाला खेळण्याच्या दिशेने दुसरा पुकार. क्रीडागण क्रमांक 1 वर होणारा सामना असेल. सन्मान होत आहे. मी सुधीर भाऊ शिंदे यांना विनंती करेन की संदीप कोलगे यांचा येथे सन्मान करण्यात नंबर 1 संघ व्यवस्थापक संघ प्रशिक्षक आपण याची नोंद घ्यायची आहे. माजी सैनिक सुरेशण्णा गुरु यांचा येथे सन्मान करण्यास मी आमचे मनभाऊ प्रभाकरराव शिंदे यांना विनंती करतो त्यांचा येथे सन्मान करावा. मी उपस्थितांचे गुलाबपुष्प देऊन मी आमचे विश्वस्त मनोहर शिंदे यांना विनंती करतो की विलासरावांचा गुलाबपुष्प. या दोन्ही संघांनी खेळण्याच्या दिशेने तयार राहायचं. आपला दुसरा पुकार देऊन दिल्याची नोंद घ्या. त्याचप्रमाणे मुलून आपल्याला देखील दुसरा पुकार देऊन दिल्याची नोंद घ्यायची. तुम्ही बसून आपण थर्ड पाहतोय 2 चक्कर आणि 2+2 1 2 का 4 अनिल कपूर स्टाईल झकास 4 बॉयज अंकुर